नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा पुढच्या चॅनल नसाल तर महा हवामान आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत करू शकता. भाववाढीची शाश्वती किती? सध्या कांद्याचे भाव तळात आहेत. भाव सुधारण्याची शक्यता कमी आहे. बांगलादेश निर्यातील अनुकूल बदल, जागतिक मागणीच्या भाववाढी, या ठिकाणी मागणीतील वाढ, बांगलादेशाकडून मागणीची पुनरुज्जीवन व भावीवरच भाववाढ अवलंबून आहे. नाफेडचे सध्याचे दर किमान उत्पादन खर्च भागविता 1200 ते 1600 रुपये, पण त्यातून नफा मिळत नाही. शासनाने नाफेडमार्फत खरेदी वाढवावी, निर्यातीसाठी सकारात्मक धोरणे राबवावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या वर्षी तोटा झाला तर यंदा समाधानकारक भाव मिळेल असे वाटले होते, पण भाव घसरत चालले. नाफेडने खरेदी वाढवावी, नाही तर 50% कांदा विकण्याची सल्ला योग्य वाटतो. सचिन दरेकर, सरपंच विचूर या ठिकाणचा आहे. संतोष बोराडे टाकळे यांचं काय मत आहे बघू शकता. भाव वाढतील अशी आशा आहे, पण सध्याची स्थिती पाहता थोडा कांदा विकणे योग्य आहे. निर्याती कमी आहे, त्यामुळे उरलेला कांदा टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. संतोष बोराडे टाकळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी वैयक्तिक मत प्रतिक्रिया आहे. त्यानंतर या ठिकाणी कमलनाथ निरभवणे, सोनेवाडी बुद्रुक या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, वैयक्तिक मत प्रतिक्रिया ते पाहू शकता. आंध्र कर्नाटकचा कांदा लवकरच आल्याने बाजारात स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे भाववाढीची शक्यता कमी आहे. शासनाने त्वरित पावले उचलली पाहिजे असं या शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. अशा मत प्रतिक्रिया शेतकरी बांधवांच्या आहे, शेतकऱ्यांचा सल्ला आहे. बघू शकता 15 जुलैपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक अपेक्षित आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरातमध्येही अतिरिक्त उत्पादन झाले आहे, त्यामुळे सध्याच्या किमतीत 50% कांदा विकावा, उरलेला माल टिकवण्याची क्षमता पाहून पुढील निर्णय घ्यावा असे शेतकऱ्यांचा सल्ला आहे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत ते थांबतो आहे. जे महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा.